अगं थोरली सुनबाई. हा काय सासूबाई? अगं काय आज जेवायला देतीस का नाही? 12 वाजले. हो हो आणते आणते, एकच मिनिटात आणते. हा ठीक आहे, जरा जेवायला. आणि काय ग सुनबाई, भात केली नाही सोय. तुला माहित आहे ना मला भात आवडते. चपात्या खाऊन नुसतं पोट दुखायला लागले ग माय. भात नाही केली आहो. दुपारी आल्यावर करून देत तुम्हाला भात. अरे सुनबाई. अगो बाई, आता तर अगं 2 तर वाजले दुपारचे. हा आताच घरात आहे ना गुर्र गुर्र करायलीस माय. थोडं तरी लाजायला पाहिजे की ग, घरातले काम धंदे कोण करावते. सासूबाई जरा डोकं दुखते म्हणून पडली होती आहो मी. हा जरा चहाचा घोट कर, ती शेजारी नारी. तुमचं कसं आहे ना सासूबाई, हा थोरली सून म्हणून ना मी प्रत्येक गोष्टी तुमच्या ऐकून घेते. हा पण तुम्हाला ना माझ्याकडून एखादी गोष्ट जरी ऐकून घ्यायची म्हणली ना तरी होत नाही तुम्हाला. तुम्हाला जेवायला लगेच पाहिजे, लगेच चहा पाहिजे, तुम्हाला सगळे कामं लगेच लगे पाहिजे. मस्त घोराट्यानं झोपती, येळ नाही काळ नाही काहीच नाही. घरातली कामं धंदे सोडायचं आणि झोपी जायचं. हा हा जावा जावा. हा शहरातल्या सुनाकडे जावा, म्हणजे बघू तिने किती करते की. डोकं दुखलाय माय डोकंच. सासूबाई ऐका की, मी चिकूच्या शाळेमध्ये मीटिंग आहे, मीटिंगला चाललोय. तुला कशाला जायला पाहिजे? जाईन ती माझं पोरग. हा जाईन त्यानं, गप जाऊन घरातली काम कर. आली मोठी शाणी. बरं ठीक आहे, नाही जात. बाई आली ही सासूबाई. हा बरी आहे बरी आहे. ट्रेनने आल्या काय तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी? नाही बस ना आला. होय. हा सुनबाई जरा चहा ठेव. हा आता चहा लगेच किंवा कॉफी, ती माझ्याने काय बनवणं होत नाही. हा मी मुलांच्या शाळेमध्ये चाललीये, मला काही वेळ नाहीये. बाई तुमच्या घरी कामवाली बाई होती की आमची कामवाली बाईला मी बंद केलंय वय? 4 दिवसासाठी तिने सुट्टीवर गेलीये, त्यामुळे ती काही येणार नाहीये आणि मला काही बरोबर. स्वयंपाक करायला. त्यामुळे तुम्ही ते स्वयंपाक आले मी करून जाऊन. द्या. आवरून घ्या सगळं तुमचं काय आहे ते. बरोबर. आले मी जाऊन. सुनबाई आणालीस की पाणी? हो आणते पाणी, पण लक्षात ठेवा असं वरडू नका मोठमोठ्याने. तुमचं काय गाव नव आहे, सिटीमध्ये राहायचं म्हणलं की व्यवस्थित राहावं लागते. कुठली गोष्ट वरडू वरडू सांगू काय नका. बरं ना माय? हा तेच सांगते मग. हा हा सुनबाई बरं हो की आहो सकाळी चालू बघा. हा बसने आले बसने. होय येते येते दुपारी येते. हा आता चालव जरा आवरून भरून येते. तुम्हाला मी किती वेळा सांगितले असं वरडत जाऊ नका म्हणून, कळत नाही का? आई जुन्या ओळखी होईत की सुनबाई. गावठीपणा थोडं तरी बंद करावं ना कधी तरी. बोलायला म्हणून मी बोलायला. नुसतंच वरडायचं पांगोळ चिरकल्यागत. बरं बरं ध्यान ठेवतो. हा हा शालू ए शालू जरा चहा ठेव की. हा आता दुपारचं वेळ झालं का माय, मला चहा लागते जरा. ते काही तुम्हाला चहा वगैरे प्यायचा असेल ना, किचन वरती ना गॅस वरती दूध आहे पातेल्यामध्ये. हा चहा पावडर आहे, कॉफी आहे, तुम्हाला जे काय वाटलं ते करायचं आणि प्यायचं. मला जायला उशीर होते. चला तर मी जाऊन येते. शालू स्वयंपाक काय करायचं जेवायला? स्वयंपाक का? स्वयंपाक तुम्ही करा बाई. स्वयंपाक चांगला होता. हा चांगलं जेवण बनवते. हा काय माहित घरी करते का बाहेरून आणते, चांगलं लागत होतं जेवण. हा हाताचं निघणं झालं. सासूबाई तो काय रुमाल आहे का टावेल आहे? अहो ते पडदे आहे त्याला हात पुसतात का? एवढं पण नॉलेज नाही आहे का तुम्हाला? टावेलने पुसायचं ना मग. टावेल आहे ना घरामध्ये. मग सासूबाई मी माझ्या मैत्रिणीच्या घरी चालले. तिचा बर्थडे आहे ना, त्याच्यामुळे तिच्या घरी पार्टी आहे. त्यामुळे मी आणि सोन्या पण चालले, दोघं पण चाललोय आम्ही. आणि ते जे काय स्वयंपाक संध्याकाळचा असेल ना, तुम्ही आणि तुमच्या पोरापुरतं तेवढा स्वयंपाक करून घ्या. बरोबर तिथे जेवण बी असेल की मग. हा मी बी यावं काय? तिथं काय लग्न आहे वय आम्ही येवा म्हणायला? येड्यासारखं काय पण बोलायचं उगाच. जाऊन ये बर्थडेला जाऊन ये. हा केक बी दिलं तर घेऊन ये थोडंसं. आता तुम्हाला तर मी काय बोलू काय नाही, मला तर तेच कळत नाहीये. केक आनंद जेवायला, आनंद जेवायला येऊ काय? गव्हाचं दळण संपलंय, गव्हाचं दळण करून घ्या. मी याचे तर दळण वगैरे करून ठेवा आणि कणिक वगैरे मळून ठेवा. संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे आणि दळण पण व्यवस्थित करून घ्या. बाई मला गुडघ्या घोट्याने चलायना झालंय, बसायला येईना काय ना, पाय दुखल्यात म्हणजे. सासूबाई हाताने दळण करायचंय, गुडघ्या घोट्याने नाही. बरं बरं करतो. हा हा करतो राहू.
हे काय सांगा सगळं पाडून ठेवलंय तुम्ही हे असं बरं दिसतं का? अहो हे असं दसरा तुमच्या गावाकडे चांगलं वाटतो, इथं नाही चांगलं वाटत ते सगळं आवरा बरं आणि ते पिशवी व्यवस्थित घ्या. मुलग्या मोठ्यानं काहीच काम करून घेणार झालं. बाई ऐकलं का? ते गावाकडे तुम्ही कधी जाणार आहे? 1 तारीख आली की आता उद्याच 1 तारीख. हा जावबाईला सांगा फोन करा आणि जावा तुम्ही. तुमचं 1 महिन्याचं झालं ना इथलं आता राहायचं. काय सुनबाई 1च महिना झाला येऊन तर एवढं वजन झालं काय म्या? हा म्हणजे थोरली सून गावाची. हा किती काम करून घ्यायचो मी तिच्याकडून. असं मी त्याला कप इथं ठेवत नव्हतो चहा पिलेली. हा घरामधलं एक काम करत नव्हतं. हातात उगा असं झाडू घेऊन माहित नाही मला आता 5 वर्ष झाले. हा म्हणजे वडील सून एवढं बोलतो एवढं करतो तर शब्द काढणार की ना तोंडातून शब्द. हा आता मी 1च महिना झाला तुझ्यापाशी येऊन तर तुला लगेच वजन झालं होय. तुझ्याकडे तर मोलकरी म्हणून काम करण्यापेक्षा की नाही माझ्या वडील सुनपाशी जाऊन तिच्या लेकराला जरी सांभाळलं तरी मला सोन्याची भाकर मिळते. हा काय वाटलंय तुला? तुझ्या घरी राहण्यापेक्षा मी तिथे जाऊन राहतो. तू तुझ्या घरामध्ये नसला. हा जावा जावा. खेड्याचे लोक कुठे शहरामध्ये सपादणार आहेत.